नमस्कार, देशोन्नतीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी कुंती आपलं स्वागत करते। येत्या 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस आहे। या निमित्ताने गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वांसी बोरसीमध्ये लखपती दीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात फक्त आणि फक्त महिलाच उपस्थित राहणार आहेत। विशेष म्हणजे 1.1 लाख महिला या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या लखपती दीदींना संबोधित करणार आहेत। बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा लखपती दीदी योजनेचा उद्देश आहे। देशभरातील कमीत कमी 2 कोटी महिलांना लखपती बनवणं हा या योजनेचा उद्देश आहे। हा कार्यक्रम पोलिसांच्या क्षेत्रातही नवीन मैलाचा दगड प्रस्थापित करणार आहे, कारण या एवढ्या मोठ्या महाकार्यक्रमाची तयारी पोलिसांनाच करावी लागणार आहे। विशेष म्हणजे महिला पोलीसच या कार्यक्रमाची सुरक्षा पाहणार आहेत। त्यामुळे हा कार्यक्रम देशातील आजवरचा आगळा वेगळा कार्यक्रम ठरणार आहे। या कार्यक्रमाची जबाबदारी एकूण 2165 महिला कॉन्स्टेबल, 187 महिला पीआय, 61 महिला पीएसआय, 19 महिला डीवायएसपी, 5 महिला डीएसपी, 1 महिला आयजीपी आणि 1 महिला एडीजीपी सांभाळणार आहे। यावेळी विविध क्षेत्रात नाव गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो। लैंगिक समानतेबाबतची जागरूकता वाढवली जाते, तसेच महिलांचं सक्षमीकरणही केलं जातं। त्याशिवाय महिलांना देशाच्या विकासात भरीव योगदान देण्यासाठी प्रोत्साहितही केलं जातं। भारताने शिक्षण, आरोग्य, सेवा, आर्थिक स्वतंत्रता आणि सुरक्षा यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना सशक्त बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे। केंद्र सरकारने महिलांना त्यांच्या सामाजिक आर्थिक प्रगतीच्या केंद्रस्थानी ठेवलं आहे। शनिवार 8 मार्च रोजी भारत सरकार नारी शक्ती से विकसित भारत या थीम अंतर्गत विज्ञान भवन नवी दिल्लीमध्ये एक राष्ट्रीय पातळीवरील परिषद आयोजित करणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करतील। यावेळी महिला आणि बाल कल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील। युनिसेफ आणि UN सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींसह सशस्त्र बल, पोलीस आणि विविध प्रमुख क्षेत्रातील महिलाही या कार्यक्रमात सहभागी होतील। राष्ट्र निर्माणात महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी #SheBuildsBharat अभियान सुरू करण्यात येईल। अशाच माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।